नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 1 संख्याज्ञान, उपघटक 10 चित्ररूप माहिती आकलन, व्यवसाय 10. प्रश्न 1 ते 4 साठी सूचना. एका दुकानात विविध सरबतांची झालेली विक्री खालील तक्त्यामध्ये नोंदवली आहे. तक्त्यामधील सरबतांची चित्ररूप माहिती अभ्यासा. त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. मित्रांनो, या ठिकाणी सरबताचे प्रकार आहे अननसाचं सरबत, लिंबाचं सरबत, कैरीचं सरबत आणि संत्रीचं सरबत. आणि ते विकत घेणारे ग्राहक आहे, त्या ग्राहकांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. अननसाचं जे सरबत आहे ते 4 ग्राहकांनी विकत घेतलेलं आहे. त्यानंतर लिंबू सरबत 6 ग्राहकांनी, त्यानंतर कैरीचं सरबत 7 ग्राहकांनी आणि संत्रीचं सरबत 5 ग्राहकांनी विकत घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माहितीवरून आपण खालील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. प्रश्न नंबर 1, कोणते सरबत पिणारे ग्राहक सर्वात जास्त आहेत? मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं या तक्त्यामध्ये तर अननसाचं सरबत पिणारे ग्राहक आहेत 4, लिंबाचं सरबत पिणारे ग्राहक आहे 6, कैरीचं सरबत 7 आणि संत्रीचं सरबत पिणारे ग्राहक आहेत 5. मग सगळ्यात जास्त, सर्वात जास्त कोणतं सरबत ग्राहक पितात? तर मित्रांनो, कैरीचं सरबत सर्वात जास्त ग्राहकांनी पिलेलं आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, कैरी सरबत. प्रश्न नंबर 2, संत्री सरबत पिणारे ग्राहक किती आहेत? मित्रांनो, संत्री आणि संत्रीचं सरबत पिणारे ग्राहक किती आहेत? तर या ठिकाणी 5 चित्र आहे, म्हणजे 5 ग्राहक आहेत. मित्रांनो, या ठिकाणी या तक्त्याच्या समोर मी जेवढे चित्र आहेत तेवढी संख्या लिहिलेली आहे. म्हणजे संत्रीचं सरबत पिणारे ग्राहक आहेत 5. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न नंबर 3, लिंबू सरबत व अननस सरबत पिणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या किती? मित्रांनो, लिंबू सरबताचे चित्र आहेत 6 आणि त्यानंतर अननस सरबत, या ठिकाणी लिंबू आणि अननस सरबत पिणाऱ्या ग्राहकांची संख्या आहे 4. म्हणजे दोन्ही मिळून ग्राहकांची संख्या किती आहे? तर 6 आणि 4 10. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10. प्रश्न नंबर 4, कोणते सरबत पिणारे ग्राहक सर्वात कमी आहेत? मित्रांनो, आपण या तक्त्याचा जर अभ्यास केला तर सगळ्यात कमी चित्र कशाचे आहे? तर सगळ्यात कमी चित्र आहे अननसाचे. अननसाचे 4 चित्र आहेत. म्हणजे अननस सरबत पिणारे ग्राहक सर्वात कमी आहेत. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अननस सरबत. प्रश्न 5 ते 7 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीवरून दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय शोधा. मित्रांनो, 5, 6 आणि 7 एकूण 3 प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. क्रीडा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बॅडमिंटन, हॉकी आणि जलतरण. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे. जेवढे चित्र म्हणजे तेवढे विद्यार्थी. म्हणजे बॅडमिंटन खेळणारे एकूण 3 विद्यार्थी आहेत. त्यानंतर हॉकी खेळणारे 1, 2, 3, 4, 5, 6 चित्र आहे, म्हणजे हॉकी खेळणारे 6 विद्यार्थी आहेत. आणि त्यानंतर जलतरण म्हणजे थोडक्यात पोहण्याची स्पर्धा, एकूण चित्र संख्या आहेत 1, 2, 3 आणि 4. मग मित्रांनो, यावरून आपण 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न नंबर 5, बॅडमिंटन खेळणारे विद्यार्थी किती? मित्रांनो, बॅडमिंटन पहिला जो प्रकार आहे तो आहे बॅडमिंटन. मग बॅडमिंटन खेळणारे विद्यार्थी किती आहेत? तर 3 आहेत. 3 चित्र म्हणजे 3 विद्यार्थी आहेत. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 3. यानंतर प्रश्न नंबर 6, जलतरणमध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे? विद्यार्थी मित्रांनो, जलतरण म्हणजे पोहण्याची स्पर्धा. पोहण्याच्या स्पर्धेचं जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यासमोर मित्रांनो 4 चित्र आहेत. म्हणजे जलतरणमध्ये 4 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न नंबर 7, कोणता खेळ सर्वात जास्त विद्यार्थी खेळतात?
तर मित्रांनो, सगळ्यात जास्त चित्र कोणत्या खेळाच्या प्रकाराच्या समोर आहे? तर हॉकीच्या समोर एकूण 6 चित्र आहेत. हे सगळ्यात जास्त विद्यार्थी खेळतात. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॉकी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 10 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.